ह्या लहान लहान डोळ्यांच्या डोहामध्ये मोठमोठाले स्वप्नाचे समुद्र सामावले आहे। यापैकी काही स्वप्न आपल्या शिखरावर पोहोचतात, पण अनेक स्वप्न शिक्षणाअभावी अधुरी कहाणीच राहतात। अशा स्वप्नांना नवे पंख लावून त्यांना सफलतेच्या आकाशी उंच भरारी घेण्यास प्रेरित करते साथी चंदूभाई मेहता समाज सेवा प्रतिष्ठान। माझे मामा साथी चंदूबाई मेहता ते स्वातंत्र्य सैनिक होते। स्वातंत्र्याच्या नंतर त्यांनी नोकरी केली। नोकरी करून गरजू लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली। त्यांच्या कामाचा आणि विचाराचा वारसा पुढे न्यावा या दृष्टिकोनातून साथी चंदूबाई मेहता ट्रस्टची आम्ही कुटुंबियांनी प्रतिष्ठानची स्थापना केली। साथी चंदूभाई मेहता ट्रस्ट गेल्या 15 वर्षांपासून वंचित मुलांचे जीवन प्रकाशमान करत आहेत, जे केवळ मुलांच्या शालेय शिक्षणासाठीच नव्हे तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहेत। शाळातनं पण आम्ही हे सांगतो की कच्ची मुलं जास्तीत जास्त पाठवा। त्या मुलांवर आम्ही वेगळी मेहनत घेतो। म्हणजे आता आम्ही मुलांना अगदी पायावर उभं राहीपर्यंत मदत करतो। जर त्यांना पैशाचा फार प्रॉब्लेम असेल तर ती मदत ट्रस्टकडून केली जाते। तुझ्या मनाच्या भावामधून कुठे उद्याच्या जगाची आस चल हात्या रगड्या होऊन मुलं वाढलेली असतात वयाने, पण ह्यांना हे जे 5वी 6वीचं पण गणित असतं ते पण जमत नसतं। पण जेव्हा त्यांना आम्ही समजावून सांगतो की हे तुम्ही जर दुकानात गेलास 10 रुपयाचं जर दिलेस आणि 2 रुपयाचं घेतलंस तर काय कर किती मिळतील 8 पटकन बोलतात। पण याच्यात तू वजाबाकी केलीस मग 10 - 2 बरोबर 8 हे इक्वेशन फॉर्म झालेलं आहे। हे त्यांना जेव्हा ती भाषा जेव्हा त्यांना कळायला लागते तेव्हा गणित त्यांच्यासाठी इझी होऊन जातं। सायन्स टूचं फुलांचं आज मला ते शिकवायचं होतं प्रजनन। मग प्रजनन कसं चालतं तर मुलांना मी आकृती काढली फळावर, पण त्यांना जर मी ते लाईव्ह दाखवलं फुलं दाखवलं तर ते मुलांच्या आणखीन पटकन लक्षात आलं। तर म्हणून मग मी ते फुल न ते असं आणते आणि त्यांना आता ती छेद करून दाखवला, त्याला आतले पार्ट दाखवले, मग त्यांना मुलांना पटकन समजतं। 9वी ते 12वीचे कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगितले जातात, त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण होईल। विविध विषय सहज समजावून सांगण्याबरोबरच जीवनाचे धडेही येथे सहज समजावून सांगितले जातात, जेणेकरून ते उज्ज्वल भविष्यासह माणूस म्हणून चांगले घडतील। काही माणसांना शिक्षणच मिळण्याची शक्यता कमी असते। अशा परिस्थितीमध्ये फिनिक्स सारखा प्रकल्प हा महत्त्वाचा ठरतो की जिथे शिक्षण घेता घेता माणूस म्हणून घडणं या दोन्ही गोष्टी केल्या जातात। त्या दृष्टीने मला फिनिक्स प्रकल्पाचं महत्त्व वाटतं। तर आपण कितीही मोठ्या संख्येने असलो तरी एकमेकांचं ऐकलं पाहिजे। 10वी नंतरच्या करिअर मार्गदर्शनासाठी मेंटोरिंग सेशन सारखे कार्यक्रम मुलांसाठी खूप उपयुक्त ठरत आहेत। या ठिकाणी जे सगळे प्रयत्न होते ते 10वी पर्यंत ती कशी मुलं यावीत आणि त्यांना सपोर्ट कसा मिळावा हा अतिशय सुंदर प्रकल्प सुरू होता। पण त्यानंतर सुधीर भाऊ माझ्याकडे जेव्हा आले आणि ते म्हणाले की त्याच्यानंतर या मुलांना हात सोडल्यासारखं वाटतं आणि मग असं लक्षात आलं की आपण त्यांच्यासाठी एक करिअर गायडन्सचा प्रोग्राम एक सातत्याने राबवला पाहिजे। अशी मंडळी जी शिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, अशी मंडळी आम्ही इन्व्हॉल्व केली आणि त्या इन्व्हॉल्वमेंटमधनं ह्या मुलांचं मेंटरिंग कसं करता येईल याकडे आम्ही लक्ष दिलं।
10वी झाल्यानंतर मग त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट आम्ही घेतो, त्यांना आवडतं काय ते बघतो आणि ह्यांना लगेच नोकरी करायची असते, मग त्यांना डिप्लोमाचा आम्ही सुचवतो की तुम्ही डिप्लोमाला जा, तर कसं होईल की पटकन तुम्ही अर्थार्जन करू शकाल, पैसे तुमच्या हातात येतील। या संस्थेचा आणखी एक अनोखा उपक्रम म्हणजे मुलांना दररोज पौष्टिक आहार दिला जातो। आणि मुलांची वैद्यकीय तपासणीही नियमितपणे केली जाते। इथे आम्हाला असं आढळून आलं की मुलांमध्ये व्हिटॅमिनची खूप कमतरता आहे, आयर्नची कमतरता आहे, त्यांची वाढ थोडीशी खुंटलेली वाटते। मग त्या अनुषंगाने सगळा विचार करून इथे आम्ही सकस आहार पण आम्ही त्यांना सुरू केलेला आहे देण्याचा। कारण शेवटी निरोगी शरीरातच निरोगी मनाचा विकास होतो। मुलांच्या अडचणी आणि त्यामुळे निर्माण झालेला ताण आणि शंका याचे निरसन काउन्सिलिंगद्वारा केले जाते। मुलांना त्यांच्या भविष्याविषयी अधिक जागरूक करण्यासाठी शैक्षणिक सहलींना नेण्यात येते, जेणेकरून मुलांचे विचार परिपक्व होतील आणि मुले आत्मविश्वासाने भविष्याला सामोरे जातील। मुलांना घेऊन उमेश सर चिपळूण, त्याच्यानंतर नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि मुलांना समाजात काय चाललेलं आहे ते सगळं दाखवतात। अर्थात ही मुलं 10वीच्या नंतरची असतात। स्टेजवरती उभं करण्याचं नाट्य जल्लोषचा जो आम्ही सुरू केला की त्याच्यामध्ये की नाट्य जल्लोषच्या ह्याच्यामधून त्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि लोकांच्या समोर बोलताना ते व्यवस्थित बोलू शकतील, म्हणजे आत्मविश्वासाचा भाग या नाट्य जल्लोषच्या ह्याच्यामधून खूप आला। आणि आमचा प्रत्येक माणूस म्हणजे प्रत्येक व्यक्ती, इथला शिक्षक असो की बाकी सगळीच माणसं असतो, हे आत्मीयतेनं प्रचंड आत्मीयतेनं काम करतात। मुलाला जर तुम्ही विचारलं तर त्या मुलांच्या बरोबर आमच्या प्रेमाच्याच भावना असतील, त्या मुलांनाही त्या तितक्याच प्रेमाने आमच्याबद्दल वाटतं। समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिथे अंधाराने आपली मुळे घट्ट केली आहे, तिथे ही संस्था प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे 2 नातुंड आहेत, त्यांची आई नाही, वडील नाही, मीच सांभाळते त्यांना, मी त्यांची आजी आहे। ते शिबिरवालेले त्यांचे ध्यान ठेवतात, मदत करतात, फी भरायला पैसे नाही राहत तर पैसे पण देतात, लय काही वया पुस्तकांना पण त्यांना मदत करतात। मुलांना कसं काय म्हणजे वागायचं, कसं काय मम्मी बरोबर कसं बोलायचं, पप्पांबरोबर कसं बोलायचं, हे सगळं जे काय शिकलेत माझी मुलं सगळी शिबिरमधनं शिकली आहेत। मी इथं आल्यावरती मला भरपूरच असा कॉन्फिडन्स आला आहे। मी आता स्टेजवरती जाऊन नाटकही करू शकतो, मला कॉन्फिडन्स आला स्वतः ते एक, मला म्हणजे करिअर गायडन्स भेटला एवढा, त्यामुळे मी आता डिप्लोमा करतो इन केमिकल इंजिनिअरिंग बघूबाई माफतलाल पॉलिटेक्निकमधून। इथे जे शिकवतात सर वगैरे येऊन, ते एवढं 2-3 तास आम्हाला शिकवतात आणि ते एवढी मेहनत करतात, मला तर केलीच पाहिजे ना, माझ्यासाठीच करतात ते। मला माझी बहीण लोक या ट्रस्टमध्ये शिकायचे म्हणून त्यांच्यामुळे मला कळलं आणि असं वाटायचं की मी पण या ट्रस्टमध्ये यावं। इथे आल्यानंतर मला माझ्यात सायन्स आणि मॅथ्समध्ये खूप फरक झाला। मला पहिले त्याच्यामध्ये मार्क्स खूप कमी भेटायचे, आता त्याच्यामध्ये मला खूप चांगले मार्क भेटतात। मला एवढं कॉन्फिडन्स आहे की मी मोठे होऊन पत्रकार बनणार आणि मी हे बनूनच दाखवणार। मेन इथे आत्मविश्वास मुलांचा वाढला की मला काहीतरी येतंय, मी कोणीतरी आहे, की मुलं अधिक जोमाने काम करतात। सर्वांनी मिळून पाहिलेली स्वप्ने आता पूर्ण होत आहे। सुरुवातीला 30-35 मुलं आपल्या प्रोजेक्टमध्ये होती आणि हळूहळू त्याच्यामध्ये आम्ही वाढत पेलं आणि साधारणतः आता 150 विद्यार्थी 2 सेंटरवरती आहेत। आपण आता 2 सेंटर चालवतो, गेले 5 वर्ष आर्य कॉलनीमध्ये चालवतो आणि गेल्या 15 वर्ष या केशवगौरी ट्रस्टच्या रूममध्ये इथे चालवतो आणि अजूनपर्यंत साधारणतः 1500च्या दरम्यान मुलं आपल्या या प्रकल्पामध्ये सामील झाली होती आणि आयुष्यात काही ते पुढे गेलेली आहे। घरी अतिशय बिकट परिस्थिती असताना सुद्धा त्या विद्यार्थ्याने जोमाने प्रयत्न करून आणि इथलं मार्गदर्शन घेऊन 10वी पास तर केलंच, पण पुढे जाऊन पदव्युत्तर शिक्षणसुद्धा घेतलं आणि आता स्वतःच्या पायावरती सुद्धा तो उभा आहे। असे अनेक उदाहरणं आपल्याला या संस्थेत घडलेली दिसतील। आमची साथी चंदूबाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठानची मुलं जेव्हा पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात चमकतील तेव्हा आम्हाला
नक्की गॅरंटी आहे की ती मुलं माणूस म्हणून जगतील. या अपेक्षा पूर्ण करण्यात केवळ एका संधीने आपली भूमिका बजावली आहे. नमस्कार, मी रुबीना पठाण आणि आता मी झी 24 तासला वृत्तनिवेदिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी इथपर्यंत पोहोचली ती म्हणजेच फक्त साथी चंदूबाई मेहता प्रतिष्ठान. कारण मी इयत्ता 9वी पासून त्यांची विद्यार्थिनी आणि आतापर्यंतही मी तिथल्या शिक्षकांचं, तिथल्या सगळ्याच लोकांचं मार्गदर्शन घेत पुढे आले. आता मर्यादांना क्षमतांमध्ये बदलण्याची वेळ आली आहे. ही संस्था पंखात बळ देणारी संस्था आहे असं मला वाटतं. याची गरज असणाऱ्या मुलांची संख्या कमी व्हायला पाहिजे हे खरंच आहे, पण अशा प्रकारची संधी देणारी, पुढे घेऊन जाणारी संस्था असणं हेही महत्त्वाचं आहे. आम्ही एकत्र यशाच्या मार्गावर चालत आहोत. एक एक पाऊल पुढे जात आहोत. हा प्रवास आमचा असा निरंतर चालू राहील आणि त्या मुलांमध्ये माणूस म्हणून घडवण्याच्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश मिळेल असा विश्वास वाटतो.